नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पायात साखळदंड बांधून 2 महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी शहरालगतच्या आलापूर भागातून सुटका केली असून तिला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामार्फत तिच्या पतीच्या स्वाधीन केलाय. भोकरदन शहरालगत असलेल्या आलापूर येथील खालिद शाह सिकंदर शाह यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिने त्यांच्या कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथील मिसळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला. यानंतर शाह कुटुंबीय आलापूर येथे आपल्या मूळ गावी परत आले. या विवाह संबंधातून शहनाज हिला 3 वर्षाचा कार्तिक हा मुलगा झालाय. साधारणतः 2 महिन्यांपूर्वी शहनाज हिच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला व तिचे पती सागर यांना आलापूर येथे बोलावून घेतले. ते आलापूरला आले असता शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांना तिच्या आई वडिलांनी घरात ठेवून घेतले. पती सागर याला घरातून हाकलून दिले. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा व आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाज हे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत असे म्हणत सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला हाकलून लावले. मात्र यानंतर 24 डिसेंबर रोजी शहनाजच्या बहिणीने सागर यास फोन करून सांगितले की शहनाज व तिचा मुलाला तिच्या आई व वडिलांनी जबरदस्तीने घरात डांबून ठेवले असून त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे सागर याने अखेर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन त्याच्या पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना आदेश दिले की शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यांची सुटका करावी. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बेटी सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. ते आलापूर येथील खालिद शाह यांच्या घरी गेले. मात्र त्यांना शहनाज हिच्या आईने कोणताही थारा लागू दिला नाही. मात्र यानंतर त्यांनी गोपनीय माहिती मिळवून थेट घरामध्ये घुसून शहनाज व कार्तिक यांना ताब्यात घेतले. यावेळी शहनाजच्या आईने भरपूर विरोध केला, पोलिसांवर चालही केली. मात्र महिला कर्मचारी सीमा देठे व उपनिरीक्षक बेटी सहाने यांनी कुटुंबांच्या कठोर विरोधाला न जुमानता शहनाज व कार्तिक यांना भोकरदन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी शहनाज हिचे दोन्ही पाय मोठ्या साखळ दंडाने बांधून त्यांना 2 कुलूप लावण्याचे आढळून आले. पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी या कुलूपांच्या बनावट किल्ल्या तयार करून ही कुलुपे उघडली व शहनाजला मुक्त केले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी उपनिरीक्षक बेटी सहाने यांनी शहनाज व कार्तिक यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त सरकारी अभिभोक्ता AR काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात हजर करून तिचे पती सागर ढगे यांच्या स्वाधीन केले. सर, मला सांगा, तुम्ही आलापूरमध्ये जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. आलापूरमध्ये जी कारवाई झाली त्या संदर्भात सांगायचं म्हणजे यापूर्वी हे आलापूरचं जे कुटुंब आहे ते औरंगाबादला राहत होतं निसारवाडीमध्ये. आणि निसारवाडीमध्ये आंतरजातीय त्यांचा संपर्क आला आणि संपर्क आल्यानंतर त्यांनी विवाह केला. विवाह झाल्यानंतर त्या मुलीला आंतरजातीय जोडप्यापासून एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर सदर मुलीच्या आईवडिलांनी मुलीला गोड बोलून गावाकडे आणले भोकरदन येथे आणि तिच्या नवऱ्याला घरातून हाकलून दिलं आणि त्या मुलीला त्यांच्या घरामध्ये बेडा टाकून पायाला डांबून ठेवलं. याची दखल पोलिसांना काही माहिती नव्हती आणि तो मुलगा औरंगाबादचा असल्यामुळे त्यांनी परस्पर हायकोर्ट औरंगाबाद येथे रिट पिटिशन दाखल केलं. माननीय हायकोर्ट यांनी सदर प्रकरणामध्ये सर्च वॉरंट काढून आम्हा पोलिसांना आदेश दिला की त्या प्रकरणामधील पीडित मुलगी व तिचं बाळ त्यांना आमच्या समक्ष हजर करा. म्हणून आम्ही व सोबत आमचे स्टाफ असे त्या मुलीच्या वडिलाच्या घरी गेलो. त्यांनी त्या मुलीला घरामध्ये कुलूप लावून बंद करून ठेवलेलं होतं. आम्ही प्रतिकार करून त्या मुलीला बाहेर काढलं. तिच्या पायामध्ये बेड्या होत्या. त्यांनी विरोध केला तरी पण आम्ही बळाचा वापर करून त्यांना मुलीला पोलीस स्टेशनला आणून तिच्या पायातील बेड्या तोडून तिची सुटका केली व न्यायालयाच्या आदेशाने सदर मुलीला हायकोर्ट औरंगाबाद येथे न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने सदर मुलीला विचारपूस
अशा प्रकारचे सदर मुलीला आईवडिलांनी डांबून ठेवलेलं असताना मान्य न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी हस्तक्षेप करून तिचा शोध घेऊन तिला तिची मुक्तता केली व पतीच्या ताब्यात दिले. अच्छा, आता तुम्ही त्यांना पतीच्या ताब्यात दिलं, आता ते सुखरूप आहे का? आता ते सुखरूप असून मान्य न्यायालयाने त्यांना प्रोटेक्शन दिलेले आहे. जर का त्यांच्या आई वडिलांनी किंवा इतर नातेवाईकांनी तिला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोर्टाच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि सदर प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. ओके, धन्यवाद सर. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.